जय शिवराय सर्वांना. तर आज आपण डी-ए-चं युनिट 1 अपलोड केलेलं आहे आणि डी-ए म्हणजे डिझाइन एंड एनालिसिस ऑफ अल्गोरिथमचा हा युनिट 2 अपलोड करतोय. बरोबर. आता आपण हा आज पूर्ण युनिट कंप्लीट करून घेणार आहे लवकरात लवकर आणि जे आता तुमचे 2 सब्जेक्ट तर होऊन जाईल एम-एल आणि डी-ए. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पण मी लवकरात लवकर आणण्याचा ट्राय करेन. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोट्स जे आहे त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली तिथून तुम्ही जाऊन बघू शकताय. कळलं? आता क्वेश्चन नंबर 1. काय क्वेश्चन नंबर 1? व्हॉट इज एन-पी कंप्लीट क्लास प्रॉब्लेम? हा जो क्वेश्चन आहे ना, हा आपण नंतर घेणार आहे. नंतर जेव्हा सगळे क्वेश्चन कंप्लीट होईल ना, हा नंतर घेऊ. कारण की हा जे नंतरचे क्वेश्चन आहे, त्यावरती हा बेस आहे. त्यामुळं ना हा कळणार नाही लगेच आपल्याला. तर आपण हा नंतर घेऊ. सेकंड डायरेक्ट क्वेश्चनवरती जाऊ. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे? बघा. व्हॉट इज द बेस्ट ॲव्हरेज अँड वर्स्ट केस एनालिसिस ऑफ अल्गोरिदम? ॲनलाइज द फॉलोइंग अल्गोरिदम बेस्ट ॲव्हरेज अँड वर्स्ट केस. आपल्याला टाईम कॉम्प्लेक्सिटीच्या बद्दल आहे हा युनिट, म्हणजे सगळीकडे टाईम कॉम्प्लेक्सिटी चेक करायची. आता बघा, तुम्हाला काय कोड दिलेला आहे? लिनियर सर्च इंट आय दिलेलं आहे. फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. इफ ए ऑफ आय इक्वल टू आयटम, रिटर्न ए ऑफ आय. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला? एक ॲरे असन किंवा काही असन, त्यामध्ये एक एलिमेंट सर्च करायचा आहे. जर का तो एलिमेंट सापडला तर त्याची इंडेक्स रिटर्न करायची, जर का नाही सापडला तर तुम्ही रिटर्न -1 करणार. कळलं? तर आता बघा, द केस ऑफ एनालिसिस ऑफ अल्गोरिदम इज यूज्ड टू डिटरमाइन द अमाउंट ऑफ टाइम or number of operations required by an algorithm for different types of input. कळलं? तर केस ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम हे कशासाठी यूज करतो आपण? की जो अमाउंट ऑफ टाइम लागतोय किंवा मग नंबर ऑफ ऑपरेशन रिक्वायर्ड बाय अन अल्गोरिदम किंवा मग डिफरंट टाइप्स ऑफ इनपुटसाठी. बरोबर. आता जे ॲनालिसिस राहतं, केस ॲनालिसिस करतोय ना आपण, त्यामध्ये पहिलं काय आता? बेस्ट केस ॲनालिसिस. बेस्ट केस म्हणजे काय? द बेस्ट केस रिप्रेझेंट्स द इनपुट फॉर विच द अल्गोरिदम टेक्स द मिनिमम अमाउंट ऑफ टाइम टू एक्झिक्यूट. आता बघा, तुम्ही हे अल्गोरिदम लिहिलं. याला मी एकदा फक्त क्लिअर करतो, तुम्हाला चांगलं दिसेल म्हणजे. आता बघा, हे जे अल्गोरिदम आहे हे आपण लिहिलं. आता ह्या अल्गोरिदममध्ये काय आहे, की बेस्ट केस काय दाखवते, की इनपुट फॉर विच द अल्गोरिदम टेक्स द मिनिमम अमाउंट ऑफ टाइम. आता बघा, मिनिमम अमाउंट ऑफ टाइम पाहिजे आपल्याला एक्झिक्यूट होण्यासाठी. तर आपण काय करतोय, आपल्यापाशी हा ॲरे आहे एक. ह्या ॲरेमध्ये आपल्याला काय करायचंय? एलिमेंट सर्च करायचा आहे. बरोबर. आता जर का तुम्हाला फाय शोधायचा आहे आणि फाय हा 1 नंबरलाच भेटला, ह्याच पोझिशनला फाय भेटला, तर तुम्हाला समोर शोधण्याची गरज आहे का? नाही. मग इथं शोधण्यासाठी तुम्हाला एकदम कमी टाईम लागणार आहे. बरोबर. पहिल्या पोझिशनवरती. तर मग पहिल्या पोझिशनवरती शोधण्याला कमी टाईम लागणार आहे, तर मग काय करायचं आपल्याला? ती बेस्ट केस झाली. कारण कमी टाईमामध्ये आपण तो एलिमेंट शोधला ना. त्याला म्हणायचं बेस्ट केस एनालिसिस. इट गिव्हज द मिनिमम नंबर ऑफ ऑपरेशन परफॉर्म बाय द अल्गोरिदम. ते काय करतं? मिनिमम नंबर ऑफ ऑपरेशन देतं जे अल्गोरिदम परफॉर्म करतं. आता इथं बघा, 2 नंबरचा एलिमेंट शोधायचा असला तर 2 ऑपरेशन लागले असते. 3 नंबरचा शोधायचा असला तर 3 ऑपरेशन. 4 नंबरचा शोधायचा असला तर 4 ऑपरेशन. पण आपण 1 नंबरचाच शोधला ना, मग एका ऑपरेशनमध्येच आपलं काम कंप्लीट झालं. मग त्याला म्हणायचं मिनिमम नंबर ऑफ ऑपरेशन देतं ते. काय देतं? मिनिमम नंबर ऑफ ऑपरेशन. फॉर एक्झाम्पल, इन लिनियर सर्च, इफ द रिक्वायर्ड आयटम इज प्रेझेंट ॲट द फर्स्ट पोझिशन. आता लिनियर सर्चमध्ये आपण ते बघितलं, की 5 हा पहिल्या पोझिशनला जर का प्रेझेंट असला, तर ओन्ली 1 कंपॅरिझन इज रिक्वायर्ड. मग आपल्याला एकच कंपॅरिझन लागेल. देअरफॉर बेस्ट केस ॲनालिसिसमध्ये आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी काय राहील? कॉन्स्टंट राहील. O ऑफ 1 म्हणतो आपण त्याला. कळलं? बिग O ऑफ 1. आता ॲव्हरेज केस ॲनालिसिस बघायचं. ॲव्हरेज केस ॲनालिसिसमध्ये काय? द ॲव्हरेज केस रिप्रेझेंट द एक्सपेक्टेड टाईम टेकन बाय अन अल्गोरिदम फॉर अ टिपिकल ऑर रँडम इनपुट. ॲव्हरेज केस काय दाखवतं? एक्सपेक्टेड टाईम बाय अन अल्गोरिदम फॉर अ टिपिकल ऑर रँडम इनपुट. आता रँडम इनपुट म्हणजे कोणता पण? ह्या पोझिशनवरती असो किंवा ह्या पोझिशनवरती असो. ज्या पोझिशनवरती ॲव्हरेज कोणती पण पोझिशन शोधायची असली आपल्याला, त्यासाठी तुम्हाला टाईम कॉम्प्लेक्सिटी काय लागणार? मग बघा आता. इट इज कॅल्क्युलेटेड बाय कन्सिडरिंग ऑल पोझिशन्स
required item and finding average number of operations. For linear search, if the item is equally likely to occur at any position, the average number of comparison is म्हणजे बघा कोणत्या पण पोझिशनला आता 1, 2, 3 कोणत्या पण पोझिशनला आपण रँडमली कोणी येऊन म्हटलं, की 4th पोझिशनला कोणता एलिमेंट आहे किंवा म्हटलं 2nd पोझिशनला ॲव्हरेज काही कोणता पण नंबर घेऊ शकतोय ना तो. तर मग एन नंबरच्या ॲव्हरेजसाठी तुम्ही काय करणार आहे 1 + 2 + 3 + एन पर्यंत डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ म्हणजे हे एन आलं ना टोटल नंबर किती एन. मग याचं जे होतं ते शॉर्टमध्ये काय होतं लिहितो आपण n+1/2 लिहू शकतो बरोबर. तर मग आपण काय करतो टाइम कॉम्प्लेक्सिटी जेव्हा काढत असतो तेव्हा जे कॉन्स्टंट असत्या कॉन्स्टंटला इग्नोर करायचं. काय करायचं कॉन्स्टंटला इग्नोर करायचं. मग इथं कॉन्स्टंट काय 1 पण कॉन्स्टंट आहे आणि 2 पण कॉन्स्टंट आहे. मग टाइम कॉम्प्लेक्सिटी ॲव्हरेजसाठी काय येणार आहे बिग ओ ऑफ एन येणार आहे. कळलं फक्त एवढं एनच घ्यायचं हे वालं. आता यानंतर काय वर्स्ट केस ॲनालिसिससाठी काय करणार आहे बघा वर्स्ट केस रिप्रेझेंट द इनपुट फॉर विच द अल्गोरिदम टेक्स द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ टाइम टू एक्झिक्यूट. वर्स्ट केस काय रिप्रेझेंट करतं एक इनपुट रिप्रेझेंट करतं जिथं आपल्याला सगळ्यात जास्त टाइम लागतो एलिमेंट शोधण्यासाठी. मी तुम्हाला दाखवलं होतं एका ॲरेमध्ये एलिमेंट शोधायचा आहे तो एलिमेंट जर का शेवटच्या पोझिशनला प्रेझेंट असला तर तुम्हाला पहिल्यापासून शोधत जावं लागेल ना. इथं आहे का प्रेझेंट इथं नाही आहे. मग दुसऱ्या पोझिशनला आहे का बघायचं. मग तिसऱ्या पोझिशनला बघायचं चौथ्या मग पाचव्या शेवटला भेटतो म्हणल्यावर टाइम सगळ्यात जास्त लागतोय बरोबर. त्यामुळं द आयटम इज प्रेझेंट ॲट द लास्ट पोझिशन म्हणजे आयटम तुमचा लास्ट पोझिशनला प्रेझेंट आहे. द आयटम इज नॉट प्रेझेंट इन द ॲरे. आता 2 कंडिशन राहू शकतात. एक तर आयटम लास्ट याला प्रेझेंट आहे किंवा मग आयटम ह्या ॲरेमध्ये प्रेझेंटच नाहीये. तरी तुम्हाला सगळं शोधत यावं लागेल. मग तुम्ही जर का इथं बघितलं, अरे इथं पण नाहीये प्रेझेंट. मग तुमचं शोधणं कंप्लीट होईल ना. कळलं? मग दोन्हीसाठी टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असणार आहे बोथ केसेससाठी वर्स्ट टाईम कॉम्प्लेक्सिटी येते बिग ओ ऑफ एन. ॲव्हरेजमध्ये आणि वर्स्टमध्ये द सेम असते टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि जे बेस्ट केस ॲनालिसिस आहे त्यासाठी कॉन्स्टंट येते बिग ओ ऑफ 1. कळलं? आता ॲनालिसिसमध्ये काय करणार आपण गिवन लिनियर सर्च अल्गोरिदम आहे बरोबर. आता बेस्ट केसमध्ये काय वेन द रिक्वायर्ड आयटम इज फाउंड ओ ऑफ 1 येते. ॲव्हरेज केसमध्ये आपण बघितलं काय येतं ओ ऑफ एन येते आणि वर्स्ट केसमध्ये आपलं काय येत होतं ओ ऑफ एन येत होतं. कळलं इथपर्यंत. आता इथं मी तुम्हाला फायनल दाखवलंय जर का आयटम फर्स्ट पोझिशनला असला तर टाइम कॉम्प्लेक्सिटी ओ ऑफ 1 रँडम पोझिशनला असला तर बिग ओ ऑफ एन आणि प्रेझेंट असला तो लास्ट याला प्रेझेंट आहे किंवा मग ॲबसेंट असला तरी बिग ओ ऑफ एन. कळलं? बेस्ट केस काय असतं ॲव्हरेज केस काय असतं आणि वर्स्ट केस काय असतं हे तुम्ही आता पेपरमध्ये लिहू शकताय चांगल्या प्रमाणात. आता यानंतरचा क्वेश्चन काय आपला एक्सप्लेन पी एन पी एन पी हार्ड एन पी कम्प्लीट प्रॉब्लेम्स विथ एक्झाम्पल्स बरोबर. पी काय आता पी एन पी हार्ड आणि एन पी कम्प्लीट प्रॉब्लेम्स. त्यामध्ये पहिलं काय पी क्लास प्रॉब्लेम काय राहतं पी स्टँड्स फॉर पॉलिनॉमियल टाइम. द पी प्रॉब्लेम म्हणजे पॉलिनॉमियल टाइम मधले पी इज द क्लास ऑफ प्रॉब्लेम दॅट कॅन बी सॉल्व्ह इन पॉलिनॉमियल टाइम. म्हणजे पी असा एक क्लास आहे ज्यामधले समजा हा एक प्रॉब्लेम आहे हा एक प्रॉब्लेम आहे हा एक आहे हा एक आहे असे भरपूर सगळे प्रॉब्लेम्स राहतील. तर हे काय हे जे सगळे प्रॉब्लेम आहे समजा तुम्ही याला काय प्रेझेंट केलं एक क्लास आहे हा बरोबर. हा काय क्लास आहे. या क्लासमध्ये जितके सगळे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम कशामध्ये सॉल्व्ह होतं एका पॉलिनॉमियल टाइममध्ये सॉल्व्ह होतं. त्याला काय म्हणायचं पी क्लास प्रॉब्लेम. कळलं? द रनिंग टाइम ऑफ सच अल्गोरिदम कॅन बी एक्सप्रेस ॲज बिग ऑफ एन रेस टू के. कळलं? आता यानंतर काय वेअर द इनपुट साईज इज कॉन्स्टंट. आता एक्झाम्पल बायनरी सर्च असू किंवा मग सॉर्टिंग असू किंवा मग फाइंडिंग द शॉर्टेस्ट पाथ असू मिनिमम स्पॅनिंग ट्री MST म्हणतो आपण ज्याला. हे सगळे एक्झाम्पल झाले. कशाचे एक्झाम्पल झाले हे सगळे एक्झाम्पल कशात झाले आता पी क्लास प्रॉब्लेमचे. कळलं? पॉलिनॉमियल टाइममध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होता त्यांना आपण पी क्लास प्रॉब्लेम म्हणतो.
आता NP क्लास प्रॉब्लेम काय? NP स्टँड्स फॉर नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाइम. NP कशाला स्टँड करतो? नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाइमला. NP इज द class of problems for which a given solution can be verified in polynomial time. कळलं? NP काय आहे? हा एक क्लास ऑफ प्रॉब्लेम आहे फॉर विच गिवन सोल्युशन कॅन बी, म्हणजे असं नाही की करणच, पण कॅन बी व्हेरीफाईड इन पॉलिनॉमियल टाइम. द इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट सोल्युशन मे बी डिफिकल्ट टू फाइंड. बघा काय म्हणतोय मी, NP क्लास प्रॉब्लेम जे, आता तुमच्याकडे एक क्वेश्चन आहे बरोबर, एक हा एक क्वेश्चन दिला तुम्हाला. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय आहे की जर का तुम्हाला पूर्ण सोल्युशन प्रेझेंट असलं, इथे ह्या क्वेश्चनचं हे काय सोल्युशन प्रेझेंट आहे बरोबर. आता सोल्युशन बघून तुम्हाला वाचायला एकदम इझीच आहे बरोबर. पण जर का हाच क्वेश्चनला तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायला लावलं तर अवघड जाईल ना थोडंसं. NP का क्लास प्रॉब्लेम तेच आहे. जर का तुम्हाला व्हेरीफाय करायला लावलं, काय करायला लावलं बघा, जर का तुम्हाला एखादा क्वेश्चनचं उत्तर फक्त व्हेरीफाय करायला लावलं, आन्सर दिलेलं आहे तुम्हाला आधीच, पण जर का व्हेरीफाय करायला लावलं तर ते सोपं आहे. पण जर का तुम्हाला सोल्युशन काढायला लावलं त्या क्वेश्चनचं स्वतःहून, तर ते डिफिकल्ट जाईल. त्याला काय म्हणायचं? NP क्लास प्रॉब्लेम. मग ते सॅट असो, 3 सॅट असो. आता हे तुम्हाला सॅट काय आहे, 3 सॅट काय आहे पुढं कळणार. कळलं? आता NP हार्ड प्रॉब्लेम म्हणजे काय? A problem is called NP hard if it is at least as hard as problem in NP. Every problem in NP. म्हणजे NP मधले जेवढे पण प्रॉब्लेम आहे NP क्लासमधले, त्या त्या म्हणजे त्या लेवलचा हार्डनेस राहतोय. एव्हरी NP प्रॉब्लेम कॅन बी रिड्यूस टू NP हार्ड प्रॉब्लेम इन पॉलिनॉमियल टाइम. अँड NP हार्ड प्रॉब्लेम डज नॉट नेसेसरी बिलॉंग टू NP. आता ट्रॅव्हलिंग सेल्समॅन प्रॉब्लेम असो किंवा मग हॉल्टिंग प्रॉब्लेम असो, सम शेड्युलिंग ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम असो, हे सगळे NP हार्डमध्ये येतात. आणि NP कम्प्लीटमध्ये काय येतं मग बघा, अ प्रॉब्लेम इज कॉल्ड NP कम्प्लीट इफ इट सॅटिस्फाईज बोथ कंडिशन. म्हणजे ते NPला पण बिलॉंग करतं. NP म्हणजे आपण काय म्हटलो होतो बघा, NP म्हणजे काय की असा प्रॉब्लेम जो तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायला लावला तर अवघड आहे. पण जर का त्याचं सोल्युशन द्यायला असेल तुम्हाला, तर ते व्हेरिफाय करणं ईझी आहे. कळलं? NP क्लास बघितलं ना आपण. आता पहिलं काय होतं एक नंबरचं P क्लास होतं. हां, NP वाला बघितलं आपण बरोबर. कळलं का? NP कंप्लीट प्रॉब्लेम म्हणजे काय? असा प्रॉब्लेम ज्यामध्ये तुम्हाला जर का सोल्युशन द्यायला असेल, तर व्हेरिफाय करणं ईझी, पण स्वतःहून सॉल्व्ह करायला लावलं, तर ते अवघड आहे. आणि तो NP हार्ड पण राहील. NP हार्ड म्हणजे काय? अ प्रॉब्लेम इज कॉल्ड NP हार्ड इफ इट इज ॲट लीस्ट ॲज हार्ड ॲज प्रॉब्लेम इन NP. म्हणजे तो प्रॉब्लेम हार्ड पण राहील. NP सारखा प्रॉब्लेम हार्ड पण राहील आणि ह्या पण दोन्ही कंडिशन राहील. कळलं? त्याला म्हणायचं NP कंप्लीट प्रॉब्लेम. आता त्यामध्ये पण एक्झाम्पल आहे सॅट, 3 सॅट वगैरे आपण समोर बघणार. रिलेशनशिप बघा. P कंप्लीट इज अ सबसेट ऑफ NP. कळलं? NP कंप्लीट हे काय सबसेट आहे NPचं. त्यानंतर काय होता, NP हार्ड प्रॉब्लेम इन्क्लूड NP कंप्लीट प्रॉब्लेम बट ऑल्सो कॅन कंटेन प्रॉब्लेम दॅट आर नॉट इन NP. यानंतर काय बघायचं आपल्याला, 3 सॅट प्रॉब्लेम युजिंग अन एक्झाम्पल. व्हाय इज सॅट सो इम्पॉर्टंट इन थिअरेटिकल कम्प्युटर सायन्स? सॅट हे थिअरेटिकल कम्प्युटर सायन्समध्ये का इतकं इम्पॉर्टंट आहे? आता बघा, 3 सॅट तुम्हाला भरपूर जागेवरती एक्झाम्पल दिसलं असेल. इथं पण दिसलंय 3 सॅट, वरती पण असेल 3 सॅट बरोबर. इथं पण आहे. पण ही 3 सॅट नेमकी आहे काय ते बघणार आहे. आता बघा, 3 सॅट म्हणजे 3 सॅटिस्फिएबिलिटी इज अ स्पेशल फॉर्म ऑफ सॅट प्रॉब्लेम. तो काय? स्पेशल फॉर्म ऑफ सॅट प्रॉब्लेम आहे. इन अ 3 सॅट बुलियन फॉर्म्युला इज रिटन इन CNF, म्हणजे कंजेक्टिव्ह नॉर्मल फॉर्ममध्ये, वेअर ईच क्लॉज कंटेन्स एक्झॅक्टली 3 लिटरल्स. प्रत्येक क्लॉज किती लिटरल कंटेन करतो? 3 लिटरल. आता बघा, इथं किती लिटरल आहे? X1, X2 आणि X3. याच्यात पण 3 आहे. X1,
x3, x4 याच्यात पण 3 आहे. x2, x3, x4 याच्यात पण 3 आहे. म्हणजे 3 लिटरल असत्या प्रत्येक याच्यामध्ये त्याला म्हणायचं 3 सॅट प्रॉब्लेम. कळलं इथपर्यंत. द प्रॉब्लेम टू डिटरमाइन वेदर देअर इज असाइनमेंट ऑफ ट्रू फॉल्स व्हॅल्यूज टू द व्हेरिएबल सच दॅट द एंटर फॉर्म्युला बिकम्स ट्रू. आता हा एक प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपल्याला अशा व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या आहे x1, x2, x3, x4च्या की ते शेवटचं उत्तर त्यांनी ट्रू दिलं पाहिजे. काय करायचं? ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला अशा व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या x1, x2, x3, x4च्या की उत्तर आपल्याला शेवटी ट्रू भेटायला पाहिजे. कळलं? हा सिम्बॉल कशाचा असतो? ऑरचा. हा जो राहतो तो अँडचा आणि हा जो आहे तो नॉटचा. मग आपण काय बघितलं पहिले x1ला ट्रू ठेवून बघितलं. अझ्युम करायचं x2ला फॉल्स ठेवलं, x3ला फॉल्स ठेवलं आणि x4ला ट्रू ठेवलं. तर बघा x1 और x2 और निगेशन ऑफ x3 घेतलं. मग x1 और x2, x1 और x1ला काय घेतलं होतं आपण? ट्रू, बरोबर? x2ला काय घेतलं होतं? फॉल्स, बरोबर? आणि x3चा बघा, x1 काय ट्रू आहे. ट्रू और x2 काय फॉल्स आहे. ट्रू और फॉल्स काय होतं? फॉल्स होतं, बरोबर? सॉरी, ट्रू और फॉल्स काय होतं? ट्रू होतं. ट्रू और फॉल्स काय होतं? ट्रू होतं. आणि त्याचं निगेशन घ्यायचं आपल्याला वापस. x3 काय? फॉल्स. पण निगेशन ऑफ x3 काय? ट्रू. मग ट्रू और ट्रू काय होतं? ट्रूच होतं. आता ऑर एक्सप्लेन, ऑर अँड ह्या गोष्टी एक्सप्लेन करायचा वेळ नाहीये, बरोबर? हे आपल्याला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरपासनं 3 वर्ष आपण तेच बघितलंय. ऑरचे रूल काय असतात, अँडचे रूल काय असतात, बरोबर? आता एकदम सोप्या गोष्टी आहे. आता बघा, निगेशन ऑफ x1. निगेशन ऑफ x1 म्हणजे काय? x1 हा ट्रू आहे. पण निगेशन ऑफ x1 काय आहे? फॉल्स आहे. मग फॉल्स और x3 काय? फॉल्स आहे. मग फॉल्स और फॉल्स काय होईल? फॉल्स. और x4 काय? ट्रू. मग फॉल्सचं ऑर घ्यायचं ट्रू सोबत. तर मग काय येणार आहे? ट्रू, बरोबर? हे असं तुम्ही तिन्ही पण ट्रू काढून घेतले. आणि यांच्या सगळ्यामध्ये ट्रू याचं उत्तर काय भेटलं आपल्याला बघा आता. आपण काय केलं? तिन्हीचे पण उत्तर आपल्याला ट्रू भेटले. या पहिल्याचं उत्तर काय भेटलं? ट्रू. या दुसऱ्याचं उत्तर काय भेटलं? ट्रू. आणि या तिसऱ्याचं उत्तर पण काय भेटलं? ट्रू. मग ट्रू अँड ट्रू अँड ट्रू काय होतं? ट्रूच येणार आहे उत्तर. मग आपल्याला शेवटी काय उत्तर भेटलं? ट्रू, बरोबर? सो हेन्स द फॉर्म्युला इज सॅटिस्फायबल. 3 सॅट इज अ NP कंप्लीट प्रॉब्लेम. जर का सॅटिस्फाय झालं तर काय करायचं? ते NP कंप्लीट प्रॉब्लेम होतं. कळलं? आता बघा, व्हाय इज सॅट इम्पॉर्टंट इन थेरटिकल कम्प्युटर सायन्स? सॅट का इम्पॉर्टंट ते सांगा बरं. सॅट वॉज द फर्स्ट प्रॉब्लेम प्रूव्हन टू बी NP कंप्लीट. आता NP कंप्लीट मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं. NP कंप्लीट काय आहे? की प्रॉब्लेम हार्ड पण आहे आणि प्रॉब्लेमला व्हेरिफाय करायचं असलं, तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करायचं असेल तर अवघड आहे. व्हेरिफाय करणं सोपं आहे आणि तो हार्ड पण आहे. कळलं? मग आता आपण कुठं आहे? हां, इथं आहे. मग आता मेनी प्रॉब्लेम्स कॅन बी रिड्यूस टू सॅट. अ लार्ज नंबर ऑफ कम्प्युटेशनल प्रॉब्लेम कॅन बी ट्रान्सफॉर्म इनटू सॅट इन पॉलिनॉमियल टाइम. It helps in studying computational complexity. SAT is used to understand the difference between problems that can be solved efficiently and problems that are computationally difficult. कळलं? कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी स्टडी करण्यासाठी मदत करतं ते. इट प्रोव्हाइड्स अ बेसिस फॉर प्रूव्हिंग NP कंप्लीटनेस. कळलं? ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला? एक NP कंप्लीटनेस जर का तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी पण आपल्याला बेसिक प्रोव्हाइड करतात. टू प्रूव्ह अ NP कंप्लीट, सॅट ऑर अनदर नोन NP कंप्लीट प्रॉब्लेम इज ऑफन यूज्ड फॉर पॉलिनॉमियल टाइम रिडक्शन. आता बघा, हे बघायचं आपल्याला बेस्ट केस, average case analysis of algorithm. Analyze the following algorithm: best, average and worst case. आता आपण बघितलं बेस्ट केस कशासाठी यूज होतं? जर आपल्याकडं मिनिमम नंबर ऑफ ऑपरेशन झाले पाहिजे, त्यासाठी बेस्ट केस यूज होतं. ॲव्हरेज केस कशासाठी यूज होतं ते पण बघितलं आपण. कळलं ना? बेस्ट केस, ॲव्हरेज केस, वर्स्ट केस मी तुम्हाला सांगितलंय. वर्स्ट केस ॲनालिसिसमध्ये काय होतं?
मॅक्सिमम नंबर ऑफ ऑपरेशन होता परफॉर्म, कळलं? त्यामुळे त्याचं वर्स्ट केस येतं. आता तुम्हाला जर का हे एक कोड दिलाय, बरोबर? हे काय अल्गोरिदम असो, कोड असो. आता 1 मिनिटं हे मी रफ करतो. तुम्हाला एक कोड दिलेला आहे आता, बरोबर? आता त्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, द परफॉर्मन्स डिपेंड ऑन द इनिशियल अरेंजमेंट्स ऑफ एलिमेंट इन द ॲरे. आता बघा बेस्ट केसमध्ये काय होणार आहे, याच्यावरनं अंदाजा लावायचा. बेस्ट केसमध्ये काय होणार, तुम्हाला समजा एक ॲरे दिलाय 1, 2, 3, 4, 5 त्यामध्ये एलिमेंट आहे. इन दिस केस फॉर एव्हरी एलिमेंट द कंडिशन ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन की आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं, एक नंबर आहे तो शोधायचा आहे, बरोबर? मग आता नंबर काय शोधायचा, प्रत्येक बघा ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन की आहे, म्हणजे बघा अल्गोरिदम काय, एक इंट आय आणि एक इंट जे, बरोबर? फॉर आय इक्वल टू 0 आय लेस दॅन एन आय प्लस प्लस जे इक्वल टू आय मायनस 1 आहे. जे काय आय मधून एक मायनस केल्यावर जे येतो, म्हणजे जेच्या समोरचा एलिमेंट आय राहणार आहे. की काय ए ऑफ आय, की म्हणजे जो ए ऑफ आय चालू आहे तो की आहे, बरोबर? आता व्हाईल जे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे किंवा मग ए ऑफ जे ग्रेटर दॅन की आहे, तोपर्यंत आपल्याला ए ऑफ जे प्लस 1 इक्वल टू ए ऑफ जे करायचं आहे आणि जे इक्वल टू जे मायनस 1 करायचं आहे. कळलं? बघा आता प्रत्येक ए ऑफ जे हा ग्रेटर दॅन की आहे. कळलं? इज फॉल्स. देअरफॉर देअरफॉर काय आता, द व्हाईल लूप परफॉर्म्स ऑलमोस्ट नो शिफ्टिंग. व्हाईल लूप काय करतो, नो शिफ्टिंग परफॉर्म करतो. हे सगळे काय सॉर्टेड फॉर्ममध्ये अरेंज आहे ना, त्यामुळे शिफ्टिंग तर होणारच नाही. मग आउटर फॉर लूप एक्झिक्यूट टाइम अँड द रनिंग टाइम इज बिग ओ ऑफ एन. आउटर फॉर लूप काय करतो, एक्झिक्यूट करतो. पण ह्या क्वेश्चनमध्ये काय माहिती का, इथं मी आय थिंक हा रिपीटेड आहे का, नाही, याला बघू आपण एकदा. आता बघा ॲव्हरेज केसमध्ये काय होतं, मग ॲव्हरेज केसमध्ये एलिमेंट इज रँडमली ऑर पार्शियली अनसॉर्टेड ऑर्डर, बरोबर? ॲव्हरेज केसमध्ये काय होणार आहे, एखादा एलिमेंट आहे तो पार्शियली किंवा अनसॉर्टेड ऑर्डरमध्ये राहील. ऑन ॲव्हरेज an element needs to be compared with the shifted past approximately half of the previously sorted element. म्हणजे काय राहणार आहे, एक ॲरे राहील त्यामध्ये तुमचा हाफ ॲरे समजा सॉर्ट झाला आहे आणि हाफ ॲरे अनसॉर्टेड आहे, तर ही ॲव्हरेज कंडिशन राहील ना तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर. मग तुमचं संपूर्ण जे आहे ते आय एलिमेंट्स आहे. मग ॲव्हरेजसाठी किती येणार आहे, आय बाय 2 येणार आहे. कळलं का? ॲव्हरेजसाठी किती येईल, आय बाय 2 येणार आहे. त्यानंतर देअरफॉर द टोटल वर्क इज अप्रॉक्सिमेटली 1 + 2 + 3 एन पर्यंत, विच इज ॲव्हरेज किती येतं, एन इंटू एन मायनस 1/2. पण जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह करशाल तेव्हा जे कॉन्स्टंट राहतं ते रिमूव्ह करशाल, बरोबर? एन इंटू एन काय होणार आहे, एन स्क्वेअर मायनस एन इंटू 1 काय होणार आहे, एन अपॉन 2 राहील. पण कॉन्स्टंट रिमूव्ह होऊन जाईल आणि आपल्याकडे फक्त एन स्क्वेअर राहील. मग ॲव्हरेज टाइम कॉम्प्लेक्सिटी काय राहते, बिग ओ ऑफ एन स्क्वेअर. आणि वर्स्ट केस ॲनालिसिसमध्ये काय राहतं, द वर्स्ट केस ऑकर्स वेन द ॲरे इज इन रिव्हर्स सॉर्टेड ऑर्डर. फॉर एक्झाम्पल ए ऑफ ए एक ॲरे देईल तुम्हाला 5, 4, 3, 2, 1. इन दिस केस every new element has to be compared with all previously sorted element and shifted to the beginning. कळलं? या केसमध्ये काय होतं, प्रत्येक जो न्यू एलिमेंट आहे तो प्रिव्हियस एलिमेंट सोबत कंपेअर करायचा आणि शिफ्ट करायचा त्याला बिगिनिंगला, बरोबर? फॉर द फर्स्ट एलिमेंट अप्रॉक्सिमेटली 0 कंपॅरिझन आर रिक्वायर्ड. फॉर द सेकंड एलिमेंट 1 कंपॅरिझन. म्हणजे आता बघा जो न्यू एलिमेंट आहे 4ला पण शिफ्ट करायला लागेल तुम्हाला. नंतर सेकंड कंपॅरिझनसाठी थर्ड एलिमेंटसाठी 2 कंपॅरिझन लागतील. तसंच नंबर ऑफ ऑपरेशन लागत जातं. बघा 0, 1, 2, n-1 पर्यंत तुमचं काय येणार आहे, n इंटू n-1/2 येणार. तर इथं पण वर्स्ट केसमध्ये पण तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय होते, ऑफ एन स्क्वेअर. बेस्ट केस दिलंय इथं, इथं ॲव्हरेज केस दिलंय आणि इथं वर्स्ट केस दिलंय. कळलं? हे मी तुमच्यासाठी लिहिलंय इथं खाली इन्सर्शन सॉर्टसाठी. आता हे जे अल्गोरिदम होतं हे कशाचं होतं,
आपण कोणता कोड बघितलाय? इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम आपण कव्हर केलंय आता. आता यानंतर हे की प्रूव्ह करण्यासाठी आहे, पण हे पण थोडं हार्ड आहे. आपण याला शेवटला घेऊ म्हणजे तुम्हाला एकदम ईझी वाटतील गोष्टी. आपला कोणता क्वेश्चन बाकी घ्यायचा? एक तर क्वेश्चन नंबर 1 बाकी आहे, जो आपण स्किप केला आणि एक क्वेश्चन नंबर 6 बाकी आहे. हे 2 क्वेश्चन आपण शेवटला बघणार आहे. कळलं? आता आपण काय बघणार आहे? क्वेश्चन नंबर 7. आता बघा, कमेंट ऑन द स्टेटमेंट बेस्ट केस एनालिसिस ऑफ अल्गोरिदम मे नॉट गिव्ह क्लिअर आयडिया ऑफ परफॉर्मन्स. आता बेस्ट केस ऑफ एनालिसिस आहे, त्यावरनं म्हणू शकताय का तुम्ही अल्गोरिदम एकदम प्रॉपर आहे, बरोबर? बेस्ट केस अल्गोरिदम हे एकदम कमी टाइममध्ये कंप्लीट होतं आणि त्यावरनं तुम्ही असं म्हणू नाही शकत की अल्गोरिदम एकदम भारी आहे. कळलं का? बरं बघा, बेस्ट case consider the input for which the algorithm take the minimum possible time. बरोबर? However, such an input may occur rarely in the practice. बघा, आता तुमच्याकडे हा एक ॲरे प्रेझेंट आहे, बरोबर? थांबा एक मिनिट, चुकलं, वापस एकदा काढतो मी. एक ॲरे प्रेझेंट आहे तुमच्याकडं. आता बघा, हा एक काय तुमच्याकडं ॲरे प्रेझेंट आहे, बरोबर? हा ॲरे प्रेझेंट आहे. तर बेस्ट केस समजा तुम्हाला एक एलिमेंट शोधायचा आहे आणि तो पहिल्याच पोझिशनवरती सापडला. तर काय राहणार आहे? बेस्ट केस काय राहणार आहे सांगा बरं? बिग O ऑफ 1 राहणार आहे. पहिल्याच पोझिशनला तुम्हाला एलिमेंट सापडला. नंतर शोधण्याची गरज नाहीये. तर काय झालं? एकदम भारी झालं. आणि तुम्ही काय म्हणताय की हे जे आपण ज्या अल्गोरिदमनी हा एलिमेंट शोधलाय, ते अल्गोरिदम एकदम बेस्ट आहे. पण काय माहिती का? जर का हे 1,00,000 एलिमेंट्स असते इथं आणि तुम्हाला शेवटचा एलिमेंट शोधायचा असता, तर 1,00,000 एलिमेंट शोधायला किती वेळ लागणार आहे ह्या अल्गोरिदमनी? बघा बरं, एक एलिमेंट शोधत गेलो आपण. 1,00,000 वेळा पुढं जावं लागेल. भरपूर वेळ लागेल ना. तुम्ही इथं म्हटले की हे अल्गोरिदम एकदम बेस्ट आहे पहिल्याच पोझिशनसाठी. पण मग हे अल्गोरिदम शेवटच्यासाठी हे वेगळं आहे ना. त्यामुळे आपण असं डिसाईड नाही करू शकत बेस्ट केसवरनं की हे अल्गोरिदम चांगलं आहे की नाही. कळलं? पहिल्या पोझिशनसाठी तुमचा टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आली? O ऑफ 1 आली, म्हणजे कॉन्स्टंट आली बिग O ऑफ 1. कळलं? तर आणि जर का शेवटचा एलिमेंट शोधायचा असला तुम्हाला, तर काय आली असती? बिग O ऑफ n आली असती. कळलं? n कंपॅरिझन करतोय ना आपण. बिग O ऑफ n आली असती. आता बघा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द बेस्ट केस, वर्स्ट केस अँड ॲव्हरेज केस बिहेवियर ऑफ एन अल्गोरिदम? इज एन ॲव्हरेज केस इफिशियन्सी ऑफ बेस्ट केस, वर्स्ट केस इफिशियन्सीज काय असतं ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. परफॉर्मन्स ऑफ एन अल्गोरिदम कशावरती डिपेंड करतो? इनपुटवरती. का आपण इनपुटची साईज किती देतोय? 1 एलिमेंट आहे, 5 एलिमेंट आहे का 1,00,000 एलिमेंट आहे? फॉर एन इनपुट ऑफ साइज, an algorithm may require different amount of time for different inputs. This behavior is studied using base case, worst case and average case analysis. बेस केस बिहेवियर मध्ये काय होणार आहे मग? आता बेस केस बघितला आपण. त्यासाठी काय 1 नंबरलाच आपल्याला एलिमेंट भेटून जातो. तर मिनिमम अमाउंट ऑफ टाईम लागतो, बरोबर? मग त्यासाठी आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी काय होते? O ऑफ बिग O ऑफ n. वर्स्ट केसमध्ये काय होतं आपल्याला? मॅक्सिमम अमाउंट ऑफ टाईम लागतो. कारण आपल्याला एलिमेंट कुठं भेटतो? शेवटच्या पोझिशनला भेटतो. मग त्याच्यासाठी बिग O ऑफ n टाईम कॉम्प्लेक्सिटी लागते. आणि ॲव्हरेज केससाठी आपण रँडमली बघतो ना कुठं पण. मग एक ॲव्हरेज काढून आपण काय करतो? टाईम कॉम्प्लेक्सिटी काढतो. हे कॉन्स्टंट हे काढून टाकायचे इथले. आपण फक्त काय घेतो? व्हेरिएबल घेतो. मग बिग O ऑफ n टाईम कॉम्प्लेक्सिटी येते. इज ॲव्हरेज केस इफिशियन्सी द ॲव्हरेज ऑफ बेस्ट केस अँड द वर्स्ट केस इफिशियन्सी? म्हणजे जी ॲव्हरेज केसची जी इफिशियन्सी आहे ती ॲव्हरेज आहे का बेस्ट केसची आणि वर्स्ट केसची, हे आपल्याला चेक करायचं आहे. मग ॲव्हरेज केस इफिशियन्सी इज नॉट सिम्पली द अरिथमॅटिक ॲव्हरेज ऑफ बेस्ट केस आणि वर्स्ट केस. म्हणजे बेस्ट केसची काढायची. इथं काय लिहिली आपण? बेस्ट केसची. बेस्ट केसची काय आहे? बिग O ऑफ 1 आहे, बरोबर? एक मिनिटं, हे ना एकदम जोपर्यंत तो बोर्ड येत नाही ना सॉल्व्ह करायला, तोपर्यंत ही खूप अवघड गोष्ट आहे. बिग O ऑफ 1 आहे, बरोबर? बिग O ऑफ 1 प्लस आणि वर्स्ट केसमध्ये काय येतं? वर्स्ट केसमध्ये काय येतं? बिग O ऑफ n येतं, बरोबर?
मग तुम्ही इथं एन लिहिलं आणि डिवायडेड याचं ॲव्हरेज कसं काढशाल डिवायडेड बाय 2. आता हे जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ॲव्हरेज केस इफिशियन्सी भेटेल का? सिम्पली द अरिथमॅटिक इतकं पण असं नसतं. द ॲव्हरेज केस इज कॅल्क्युलेटेड बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल इनपुट. बरोबर? मग पी ऑफ आय काय होतं? प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ आय हा एक फॉर्म्युला राहतो. बरोबर? आणि रिक्वायर्ड टाइम इनपुट. बेस्ट केसमध्ये एक कंपॅरिझन लागतं. वर्स्ट केसमध्ये एन कंपॅरिझन लागतं आणि त्याला तुम्ही डिवाइड केलं तर काय होतं 1 प्लस एन बाय 2. सो दिस हॅपन्स टू सेम ॲज द ॲव्हरेज नंबर ऑफ कंपॅरिझन when every position is equally likely, not a generated rule. If some inputs are more likely than other, then probabilities must be considered while calculating the average efficiency. For example, the element is very likely to occur near the beginning. Average number of comparison will be lower than n plus 1 by 2. म्हणजे काय माहिती का? बघा आता आपलं 1 याचं काय आहे 1 प्लस एन बाय 2 उत्तर आलं. बरोबर? 1 प्लस एन बाय 2 उत्तर आलं. कशाचं केलं आपण? जी बेस्ट केस इफिशियन्सी आहे टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटीला डिवायडेड बाय 2 करून आपलं हे उत्तर आलं. पण असं पण होऊ शकतंय ना, बेस्ट केस कुठं भेटतं आपल्याला? इथं भेटतं. बरोबर? आणि वर्स्ट केस कुठं भेटतं? लास्टला. आणि ॲव्हरेज कुठं भेटतं? मिडलला. पण जर का एलिमेंट आपल्याला 2 नंबरलाच भेटला तर काय होणार आहे? जे n+1/2 उत्तर भेटले आपल्याला, त्याकरता थोडंसं कमी राहणार आहे आपले कंपॅरिझन. बरोबर आहे का नाही? मग ॲव्हरेज केस हे बेस्ट केस प्लस वर्स्ट केसच्या इक्वल नसता. कळलं? सो व्हॉट इज सेट? ते खरं तर डिपेंड करतं डिस्ट्रिब्युशन अँड प्रोबॅबिलिटी ऑफ इनपुट. जर का मिडलला एलिमेंट शोधायचा असेल तर बेस्ट केस आणि वर्स्ट केसचा ॲव्हरेज मिडल येईल. पण मिडलला एलिमेंट नसला तर तसं होणार नाही. मग ते कशावरती डिपेंड करतं? डिस्ट्रिब्युशन अँड प्रोबॅबिलिटी ऑफ इनपुट्सवरती. व्हॉट इज सॅट अँड 3 सॅट प्रॉब्लेम? प्रूव्ह दॅट 3 सॅट प्रॉब्लेम इज NP कंप्लीट. सॅट प्रॉब्लेम काय? सॅट प्रॉब्लेम स्टँड्स फॉर बुलियन. आता सॅट बघितलं आपण, 3 सॅट बघितलं, तरी आपण वापस एकदा बघणार. तुमचं असं पाठ झालं पाहिजे डायरेक्ट. पेपरला असं इझिली लिहून आले पाहिजे तुम्ही. कळलं? सॅट काय असतं, 3 सॅट काय असतं? ह्या एकदम इझी गोष्टी आहे आणि त्या आपण बघणार. आता सॅट प्रॉब्लेम काय आपण बघूया. क्वेश्चन नंबर 9 पर्यंत पोहोचलोय आपण. भरपूर पुढे आलोय आणि मध्ये 2 क्वेश्चन सोडले. ते पण आपण कव्हर करणार आहे. असं नाही की कव्हर करणार नाहीये. कळलं? PDF किती पेजेसची आहे आता? टोटल पेजेस 30 आहे. आणि आपण कुठपर्यंत पोहोचलोय आता? आय थिंक आपण पोहोचलोय 16 पर्यंत ना? आता 17 चालू आहे. ठीक आहे. घेऊ आपण लवकर कंप्लीट करून घेऊ. आता यानंतर काय? In SAT, a Boolean formula is given containing Boolean variables such as the problem is to determine whether there exists an argument true or false values to the variable such that entire Boolean formula become true. म्हणजे तुम्हाला काय देईल राहतं? एक काय देतं? बुलियन व्हेरिएबल्स देईल राहतं. तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स रिप्लेस करून बघायचं असतं की पूर्ण जी स्टेटमेंट आहे ती ट्रू आली पाहिजे. बुलियन फॉर्म्युलामध्ये काय राहणार आहे? व्हेरिएबल्स आणि अँड ऑर नॉट राहणार आहे. बरोबर? कन्सिडर इफ यामध्ये आय थिंक मी दिलेलं नाहीये तुम्हाला. इथं जे मिसिंग आहे तरी मी PDF एडिट करताना देऊन देईन. देन बोथ क्लॉज आर ट्रू हेन्स द फॉर्म्युला इज सॅटिस्फायबल. आय थिंक हे आहे का? नंतर वापस बघूया आपण. हां, अच्छा. बघा हा जो क्वेश्चन आहे ना, हा सेम क्वेश्चन रिपीट झालाय. 9ला पण मी तेच लिहिलंय आणि 10ला पण हा तोच क्वेश्चन आलेला आहे इथं. म्हणून जो 9 नंबरचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला करायचा नाहीये. कळलं का? एक मिस्टेक झाली त्याबद्दल खूप सॉरी. बट हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. हा तुम्ही करणार नाहीये PDF मधून. कळलं? 9 नंबरच्या क्वेश्चनला इग्नोर करायचंय. डायरेक्ट कुठे यायचं आता? सेम क्वेश्चन आहे तो. 9 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला करायचा नाहीये. डायरेक्ट 10 नंबरच्या क्वेश्चनवरती यायचं. आता बघा काय सॅट काय होता? बुलियन सॅटिस्फायबिलिटी प्रॉब्लेम आहे. आय इज अ प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग whether the given boolean formula can be made true.
आता बुलियन फॉर्म्युला जो दिलेला आहे तुम्हाला हा ट्रू येऊ शकतो का नाही ते बघायचंय. त्यामध्ये काय बुलियन फॉर्म्युला कंटेन्स व्हेरिएबल्स अँड लॉजिकल ऑपरेटर्स. म्हणजे त्यामध्ये अँड राहीन, ऑर राहीन किंवा मग नॉट पण प्रेझेंट राहीन. कळलं? आता इफ वी कॅन असाइन व्हॅल्यूज टू सो दॅट द कंप्लीट फॉर्म्युला बिकम्स ट्रू. आपल्याला काय करायचं, याला व्हॅल्यूज द्यावा लागता, ट्रू किंवा फॉल्स. जसं की हा कम्प्लिटली ट्रू झालं पाहिजे. कळलं? त्याला म्हणायचं सॅट म्हणजे बुलियन सॅटिस्फायबिलिटी प्रॉब्लेम. आणि 3 सॅट म्हणजे काय, 3 व्हेरिएबल असतं. इथं बघा किती व्हेरिएबल आहे. हा एक व्हेरिएबल पहिला, हा दुसरा, हा एक पहिला, हा दुसरा. 2 व्हेरिएबल आहे म्हणून सॅट प्रॉब्लेम म्हणतो आपण त्याला. आणि 3 सॅटमध्ये काय असतं, 3 व्हेरिएबल. इथं बघा हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. इथं 3 व्हेरिएबल झाले. इथं पहिला, हा दुसरा, हा तिसरा. वापस 3 व्हेरिएबल झाले. कळलं? हे स्पेशल टाइप ऑफ सॅट प्रॉब्लेम आहे. हा सॅट प्रॉब्लेमचाच सब सॅट आहे ना, म्हणजे कसं इथं 2 व्हेरिएबल आहे आणि इथं 3 व्हेरिएबल आहे. म्हणजे एक सॅट प्रॉब्लेमच आहे, बट 3 सॅट आहे. 3 व्हेरिएबल यूज करतो. The formula is CNF, conjunctive normal form. Each clause contain exactly 3 literals. प्रत्येक क्लॉजमध्ये 3 लिटरल आहे. अ लिटरल इज आयदर अ व्हेरिएबल ऑर इट्स निगेशन. म्हणजे एक व्हेरिएबल राहील किंवा त्याचं निगेशन पण राहील. Each clause contain 3 literal. The problem is to determine whether there is an assignment of true false values that make the whole formula true. कळलं? आपल्याला तेच इथं बघायचं राहतं की पूर्ण ट्रू झालं पाहिजे, अशा व्हॅल्यूज द्यायच्या राहतात. 3 सॅट हे एन-पी कंप्लीट आहे. एन-पी कंप्लीट म्हणजे काय म्हणलो होतो मी, प्रॉब्लेम हार्ड पण आहे, पण जर का तुम्हाला सॉल्व्ह करायला लावला तर तो खूपच हार्ड आहे. आणि प्रॉब्लेम हा जर का तुम्हाला सोल्युशन माहीत असेल ना आधीच, तर तुम्ही ते इझिली व्हेरिफाय करू शकता. त्याला म्हणायचं एन-पी कंप्लीट. मग 3 सॅट काय हा एन-पी. अ सोल्युशन, इफ अ सोल्युशन म्हणजे ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यूज इज गिवन, वी कॅन चेक एव्हरी क्लॉज टू सी वेदर इट इज ट्रू. म्हणजे जर का आपल्याला ट्रू फॉल्स व्हॅल्यूज आधीच द्यायला असेल, तर आपण चेक करू शकतोय इझिली. बरोबर? मग त्याला म्हणायचं एन पी. बरोबर? इझिली व्हेरीफाय करू शकतोय ना आपण एन पी. मग 3 सॅट हा एन पी हार्ड आहे का? जर का SAT is already known a NP complete problem. We convert a SAT problem into a 3 SAT problem in polynomial type. For example, consider a clause. तुम्हाला समजा हा clause दिलाय आणि it contain 4 literals म्हणजे x1, x2, x3, x4 4 literal आहे. आणि एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस केला. इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू, एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करून आपण y इंट्रोड्यूस केला, तर आपण याला असं कन्व्हर्ट केलं. सो नाव ईच क्लॉज कंटेन एक्झॅक्टली 3 लिटरल्स. कळलं? प्रत्येक क्लॉजमध्ये किती लिटरल आहे? आता सध्या 3 लिटरल आहे. Similarly, clauses containing more than 3 literals can be divided into several 3 literal clauses by introducing a नवीन व्हेरिएबल. न्यू व्हेरिएबल इंट्रोड्यूस करून तुम्ही त्याला 3 सॅटमध्ये कन्व्हर्ट करू शकताय. कळलं का? दिस कन्व्हर्जन टेक्स पॉलिनॉमियल टाईम. पॉलिनॉमियल टाईम घेतं ते. त्याच्यामुळं आपण 3 सॅटला आपण एन-पी हार्ड म्हणतो. कळलं? 3 सॅट हे एन-पी मध्ये पण आहे, 3 सॅट हे एन-पी हार्डमध्ये पण. म्हणून 3 सॅट हे एन-पी कंप्लीट आहे. त्याला आपण कन्व्हर्ट पण करू शकतोय ना. कळलं? व्हॉट इज अ पॉलिनॉमियल टाईम रिड्युसिबिलिटी? व्हॉट इट इज इम्पॉर्टंट इन कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी थिअरी. आता पॉलिनॉमियल टाईममध्ये तुम्ही याला रिड्यूस केलंय बरोबर. पण ते नेमकी काय असतं पॉलिनॉमियल टाईममध्ये रिड्यूस करणं ते बघूया. पॉलिनॉमियल टाईम रिड्युसिबिलिटी ही एक टेक्निक आहे यूज इन कम्प्युटेशनल कॉम्प्लेक्सिटी थिअरी टू कंपेअर द डिफिकल्टी ऑफ टू कम्प्युटेशनल प्रॉब्लेम. काय करायचं राहतं आपल्याला? कंपेअर करायची राहते डिफिकल्टी कोणाची? टू कम्प्युटेशनल प्रॉब्लेम्सची. A problem A is said to be polynomial time reducible to problem B if an instance of A can be transformed into an instance of B in polynomial time. म्हणजे जो A चा इन्स्टन्स आहे, आपण इथं बघा. इथं काय होतं? हा A चा इन्स्टन्स होता, याला B मध्ये ट्रान्सफॉर्म केलं पॉलिनॉमियल टाईममध्ये. त्यालाच म्हणायचं काय? पॉलिनॉमियल टाईम रिड्युसिबिलिटी. सच दॅट ॲन्सर तर सेम राहिलं पाहिजे, पण तरी आपल्याला रिड्यूस करता आलं पाहिजे. हिअर हे सोर्स प्रॉब्लेम म्हणतो आपण. ए लेस दॅन इक्वल टू पी बी इज कॉल्ड द टार्गेट प्रॉब्लेम. कळलं?
In simple word, if A can be converted to B efficiently, then solving B efficiently can also be help us to solve A efficiently. आता एक्झाम्पल काय, वी हॅव टू प्रॉब्लेम्स ए अँड बी. आपल्याकडे दोन प्रॉब्लेम्स आहे. ए अँड बी टेक्स पॉलिनॉमियल टाइम अँड बी कॅन बी सॉल्व इफिशियंटली. आपण बी ला इझिली सॉल्व करू शकतोय. देन ए कॅन ऑल्सो बी सॉल्व इफिशियंटली. कळलं? सॅट इज लेस दॅन इक्वल टू 3 सॅट. कळलं? सॅट हा लेस दॅन इक्वल टू 3 सॅट. This means that an instance of set can be converted into an equivalent instance of 3 set in polynomial time. आता importance of polynomial time reducibility काय? Polynomial time reducibility is important for following reason. काय? Comparing problem साठी, proving NP hardness साठी आणि proving NP completeness, identifying difficult problems असो. बरोबर? आता काय? कंपेअरिंग प्रॉब्लेम्स म्हणजे काय? इट हेल्प्स अस कम्पेअर द डिफिकल्टी ऑफ डिफरंट प्रॉब्लेम्स आपण कम्पेअर करू शकतोय. एनपी हार्डनेस काय? प्रॉब्लेम हा एनपी हार्ड आहे. वी रिड्यूस द नॉन एनपी हार्ड और एनपी कंप्लीट प्रॉब्लेम इनटू ए लेस दॅन इक्वल टू बी. ए इज एनपी हार्ड देन बी इज ऑल्सो एनपी हार्ड. जर का ए पण एनपी हार्ड असन तर बी पण एनपी हार्डच राहणार. कळ? एनपी हार्ड म्हणजे कळलं ना तुम्हाला आता काय, की आपण रिड्यूस करू शकतोय तशा त्या प्रॉब्लेमला एनपी हार्ड म्हणायचं. एनपी कम्प्लीट म्हणजे काय? तो प्रॉब्लेम एनपी पण आहे आणि एनपी हार्ड पण आहे, तर त्याला म्हणायचं एनपी कम्प्लीट. डिफिकल्ट प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू शकतोय ट्रान्सफॉर्मेशनसाठी. रिलेशनशिप जर का फाइंड करायचं तुम्हाला प्रॉब्लेम मधलं, तर यासाठी ते यूजमध्ये येतं. कळलं? आता 3 सेट प्रॉब्लेम वगैरे आपण बघणार आहे अजून. आता यामध्ये आपलं अजून थोडं राहिलं, घेऊ आपण लवकरात लवकर कव्हर करून घेऊ या गोष्टी. आता यानंतर काय, आता बघा, हा एक प्रॉब्लेम आहे, हा एक थोडासा हार्ड आहे. आपण हार्ड प्रॉब्लेम नंतर घेऊ, तुम्हाला इझिली कळतील मग. 1 नंबरचा प्रॉब्लेम, 6 नंबरचा प्रॉब्लेम आणि हा 12 नंबरचा प्रॉब्लेम. हे तिन्ही पण प्रॉब्लेम आपण शेवटला घेणार आहे. कळलं? 3 सेट प्रॉब्लेम विथ एक्झाम्पल बघायचं आता. 3 सॅटिस्फाईड एक स्पेशल केट आहे सॅटची. ते बघितलं आपण. 3 सॅटमध्ये 3 लिटरल असता. बरोबर? स्ट्रक्चर ऑफ 3 सॅट काय राहतं सांगा बरं. एक 3 सॅट प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये जनरल फॉर्म तर हा राहतो, बट वेअर सी आय काय राहतो, 3च घेऊ शकता तुम्ही, L1, L2, L3 3 सॅटमध्ये. कळलं? आता एफ काय, इथं x1, x2, x3 घेतलं, इथं निगेशन ऑफ x1, x3, x4 घेतलं, 3 घेतले प्रत्येक याच्यामध्ये, म्हणून हे 3 सॅट झालं. आता 3 सॅटचं एक्झाम्पल हे बघा, हे पण 3 सॅटचं एक्झाम्पल आहे. प्रत्येक याच्यात पण 3च प्रेझेंट आहे, याच्यात पण 3च प्रेझेंट आहे आणि याच्यात पण 3च प्रेझेंट आहे. कळलं? आता x1 ला ट्रू कन्सिडर करायचं, x2 ला पण ट्रू कन्सिडर करायचं आणि x3 ला फॉल्स कन्सिडर करायचं. तरी जर का तुम्ही सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यूज सगळ्या, केस 1 म्हणजे ही केस, तर x1 और x2 और निगेशन ऑफ x3 घेतलं आपण. त्यामध्ये ट्रू कन्सिडर केलं, ट्रू, 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 तर काय येणार आहे तुमचं उत्तर? ट्रूच येणार आहे. बरोबर? आता x1, x2, x3 ला फॉल्स, ट्रू, फॉल्स घेऊन बघितलं, तर उत्तर काय आलं? ट्रू. असं सॉल्व करून बघायचं असतं ते. कळलं का? आता बघा, इथं पण सबस्टिट्यूट केलं, क्लॉज 3 पण ट्रू आला, हेन्स फॉल्स इक्वल टू ट्रू. देअरफॉर 3 सेट प्रॉब्लेम इज सॅटिस्फायबल आणि याला सॅटिस्फाईंग असेसमेंट म्हणतो आपण, असाइनमेंट. कळलं? 4 इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स काय 3 सेटचा? तो एक डिसिजन प्रॉब्लेम आहे, स्पेशल केस ऑफ सेट प्रॉब्लेम आहे, द फॉर्म्युला इज रिटन इन CNF, एव्हरी क्लॉज कंटेन 3 लिटरल, एक तर आन्सर येस राहीन, किंवा इफ नो सॅटिस्फाईंग असाइनमेंट असेल तर नो आन्सर राहील. कळलं? ते वाचू शकताय तुम्ही, इझी एकदम. कळलं का? तर आपल्याला आता कोणता क्वेश्चन बघायचा आहे? क्वेश्चन नंबर 14. तर 14 मध्ये काय दिलेलं आहे बघा. आता 14 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, की हा एक ग्राफ दिलेला, सॉरी हे काय आहे, एक अल्गोरिदम दिलेलं आहे. ह्या अल्गोरिदम मध्ये हे कशाचं अल्गोरिदम आहे? आता हे सिलेक्शन सॉर्टचं अल्गोरिदम आहे. बरोबर? आपल्याला काय करायचं, त्याची कॉम्प्लेक्सिटी
ऑफ दिस अल्गोरिदम ॲनलाईज करायची आहे आणि जे अझम्पशन केलेले आहे ते इंडिकेट करायचे. आता अझम्पशन काय? एकदा हा कोड बघून घ्या कसा आहे. यामध्ये तुम्हाला काय कळतं सिलेक्शन सॉर्टचाच कोड आहे, बट तो एकदम ईझी आहे. यानंतर काय आता द गिव्हन अल्गोरिदम इज अ सिलेक्शन सॉर्ट अल्गोरिदम. इट रिपीटेडली फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट फ्रॉम द अनसॉर्टेड पोर्शन ऑफ द ॲरे अँड प्लेस इट ॲट इट्स करेक्ट पोझिशन. ते काय करतं, समजा तुमच्याकडे काय आहे, हा एक ॲरे दिलेला आहे. हा काय एक ॲरे दिलेला आहे. ह्या ॲरेमध्ये काय होतं, आता इथं समजा तुमच्याकडं 2, 3, 4 जे 5 एलिमेंट असतील तेवढे आहे. तर मग काय होतं, आता बघा इथे एक एलिमेंट आहे या पोझिशनला, वापस इथे एक एलिमेंट आहे याच्यामध्ये. तर ते काय करतं, समजा इथला जो एलिमेंट आहे तो फाइंड करणार आणि हा बघणार मोठा आहे की छोटा आहे. जर का छोटा असेल तर त्याला त्याच्या करेक्ट पोझिशनवरती प्लेस करणार. हा सगळा ॲरे जो आहे ना, तो आपल्याला काय करायला लागतो, सॉर्ट करायला लागतो. हा ॲरे सॉर्ट करण्यासाठी मग ते काय करतं, ज्या पण पोझिशनला एलिमेंट आहे ते तिथून त्याला उचलणार आणि त्याच्या करेक्ट पोझिशनवरती ठेवणार, जिथं त्याला म्हणजे जिथं तो सॉर्टेड होणार आहे अरे अशा पोझिशनवरती. कळलं का? आता यानंतर काय, द इनपुट ॲरे काय देईल आता बघा. द इनपुट ॲरे कंटेन्स एन एलिमेंट, बरोबर. ईच कंपॅरिझन असो किंवा असाइनमेंट असो, अरिथमेटिक ऑपरेशन असो, ॲरे टेक्स कॉन्स्टंट टाइम घेतं ते, बरोबर. द गिव्हन कोड इज कन्सिडर्ड टू यूज वन बेस्ड इंडेक्सिंग. वी ॲनलाइज द रनिंग टाइम विथ रिस्पेक्ट टू द इनपुट साईज. जो कोड दिलेला आपल्याला तो वन बेस इंडेक्सिंग घेतो आणि आपण काय करतो, रनिंग टाइम इनपुट साईजनुसार ॲनलाइज करतो. जसं की आता कळेल तुम्हाला. ॲनालिसिस ऑफ द आउटर लूप कसं आहे, पहिले हा एक लूप घेतला, बरोबर. आपण किती लूप आहे आपण बघूया, आता चेक करूया. हा काय आता बघायला रफ करतो मी पहिले. लूप बघा किती यामध्ये. आता यामध्ये हा एक लूप आहे कोणता, हा आउटर लूप झाला हा पहिलावाला. आणि दुसरा वाला जो इनर लूप आहे, हा इनर लूप आहे. आउटर लूपमध्ये काय केलं आपण, मिनिमम पोझिशनला मिनिमम पोझिशनला ते केलं आणि एक कोणती डिस्क्राईब केली आपण, मीन व्हॅल्यू ठेवली. पहिला एलिमेंट ए ऑफ आय म्हणजे काय राहतं, पहिला एलिमेंट. आपण चेक करणार, जो जे मधला एलिमेंट आहे तो मिनिमम व्हॅल्यू परत छोटा असन तर मिनिमम पोझिशनला जे करून द्यायचं आणि मिनिमम व्हॅल्यू ए ऑफ जे करून द्यायची. कळलं? नंतर वापस आपण काय करतो, इथे चेंज करतो. कळलं का इथपर्यंत? आता त्यानंतर काय बघा, आता इट एक्झिक्यूट्स अप्रॉक्सिमेटली n-2 टाइम्स. किती टाइम एक्झिक्यूट होतो तो, n-2 टाइम्स. आणि ही झाली टाइम कॉम्प्लेक्सिटी. ॲनालिसिस ऑफ इनर लूप काय, आता n-1 असू, n-2 असू, n-3 असू, हे सगळं काय होतं, आता आपल्याला काय बघायचं, फर्स्ट n-1 नॅचरल नंबरसाठी टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ n काय राहणार आहे, ही राहिली, बरोबर. नंतर टाइम कॉम्प्लेक्सिटीसाठी आपण काय केलं, हे मध्ये मल्टिप्लाय केलं. n-1 हे मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, n² - n राहणार आहे आपल्याकडे. काय राहणार आहे, n² - n राहिलं डिवायडेड बाय 2. मग आपण याच्यातून फक्त काय घेतो, हा एक जी व्हॅल्यू राहते ना n² ती वाली घेतो. मग आपलं टाइम कॉम्प्लेक्सिटी काय होते, बिग ऑफ n². कळलं? बेस्ट केससाठी काय होणार आहे, तेच बिग ऑफ n². त्यानंतर ॲव्हरेज केससाठी काय, फॉर अ रँडमली अरेंज ॲरे. ॲरे जर का रँडमली अरेंज असला, इनर लूप स्टील परफॉर्म अप्रॉक्सिमेटली द सेम नंबर ऑफ कंपॅरिझन. इनर लूपला तरी पण सेम नंबर ऑफ कंपॅरिझन करायला लागतात, म्हणून टाइम कॉम्प्लेक्सिटी ही 30 राहणार आहे, बरोबर. वर्स्ट केसमध्ये पण 30 राहणार आहे. म्हणजे बघा तुम्ही आता, टाइम कॉम्प्लेक्सिटी बेस्ट केसमध्ये पण तीच आहे, त्यानंतर ॲव्हरेज केसमध्ये पण तीच आहे, वर्स्ट केसमध्ये पण सेमच आहे. कळलं? आता स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय बघणार आपण, आपल्याला एखादा ॲडिशनल ॲरे लागतोय का, आपण काय करतोय, तिथंच त्या ॲरेमधले जे एलिमेंट्स आहे ना त्यांच्या पोझिशन काय करतोय, फक्त चेंज करतोय. ह्या पोझिशनचा इथं टाकतो आपण, बरोबर. समजा ही पोझिशन असेल ती इथं अरेंज करतो, म्हणजे एक ॲडिशनल ॲरे नाही लागत आपल्याला, म्हणून एक कॉन्स्टंट स्पेस कॉम्प्लेक्सिटी. कळलं का इथपर्यंत?
हे झालं कन्क्ल्युजन. यानंतर आता काय नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे काय, इफ अन अल्गोरिदम हॅज अ टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बोथ ओ ऑफ एफ ऑफ एन अँड g of n for the same function then f of n and g of n, then what does it imply? एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला, बरोबर. एक्सप्लेन करायचं आहे. तर इफ अन अल्गोरिदम हॅज टाइम कॉम्प्लेक्सिटी big O of f of n and g of n, then f of n equal to g of n. आता बघा, इथं काय टाइम कॉम्प्लेक्सिटी पहिले काय दिली, बिग ओ ऑफ एफ ऑफ एन दिली आणि इथं ओमेगा ऑफ जी ऑफ एन. याला काय म्हणतो आपण, हे पहिलं जे बिग ऑफ एफ ऑफ एन आणि ही ओमेगा ऑफ जी ऑफ एन आहे बघा. आता अप्पर बाउंड लोअर बाउंड पण दिलेलं आहे याच्यामध्ये. काय राहतं, टी ऑफ एन इक्वल टू बिग ऑफ एफ ऑफ एन जे हे अप्पर बाउंडसाठी यूज होतं आणि जे टी ऑफ एन म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आता बिग ओ ऑफ एफ ऑफ एन आहे जे लोअर बाउंडसाठी यूज होतं. जेव्हा तुमचा अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड इक्वल होणार आहे तेव्हा जी तुमचं टी ऑफ एन आहे ते कशाच्या इक्वल होऊन जाईल, थीटा ऑफ एफ ऑफ एनच्या इक्वल होऊन जाईल. कशाच्या इक्वल, थीटा ऑफ एफ ऑफ एनच्या इक्वल. कळलं. इफ अल्गोरिदम हॅज आणि जेव्हा हे काय होतं, जेव्हा तुमचा टी ऑफ एन इक्वल टू थीटा ऑफ एफ ऑफ एन होतो, ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, टाईट बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो, टाईट बॉन्ड. टाईट बॉन्ड म्हणू शकताय तुम्ही. काय म्हणतो आपण, टाईट बॉन्ड म्हणतो. कळलं. त्यानंतर काय करायचं आहे आता, टी ऑफ एन इक्वल टू ओ ऑफ एन स्क्वेअर, बरोबर. आणि इथं दिलेलं असेल बघा कुठे, अँड टी ऑफ एन इक्वल टू, समजा हे एक्झाम्पल दिलंय. जर का तुमचं टी ऑफ एन जे आहे ते बिग ऑफ एन स्क्वेअर आहे आणि टी ऑफ एन जे आहे ते ओमेगा ऑफ एन स्क्वेअर आहे, तर जेव्हा तुमचं हे दोन्ही पण इक्वल होईल तेव्हा तुमचं टी ऑफ एनची व्हॅल्यू काय होऊन जाईल, थीटा ऑफ एन स्क्वेअर होईल. कळलं का. थीटा नोटेशन गिव्स बोथ अप्पर अँड लोअर बाउंड. थीटा नोटेशन हे दोन्ही पण देतं, अप्पर बाउंड पण देतं आणि लोअर बाउंड पण देतं, प्रोव्हाइडिंग अ टाईट बाउंड. आणि आपण त्यालाच काय म्हणतो, टाईट बाउंड म्हणतो. कळलं. एक्सप्लेन ओमेगा अँड थीटा नोटेशन व्हेन बिग ऑफ नोटेशन इज यूज. कळलं. आता ओमेगा नोटेशन काय असतं, ओमेगा नोटेशन रिप्रेझेंट ते काय करतं, लोअर बाउंड दाखवतं अल्गोरिदमचा. काय दाखवतं, आपण इथं बघितलं टी ऑफ एन इक्वल टू ओमेगा ऑफ जी ऑफ एन, म्हणजे हे काय दाखवतं, लोअर बाउंड राहतो. इथं इट गिव्स द मिनिमम अमाऊंट ऑफ टाइम अँड अल्गोरिदम विल टेक फॉर एन इनपुट साईज एन. जर का तुम्हाला आता मिनिमम अमाऊंट ऑफ टाइम पाहिजे तर ते लोअर बाउंड दाखवतं, जे की काय राहतं, ओमेगा. आता बघा, हे एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी, फक्त एक्झाम्पल तुम्ही वाचू शकताय. त्यानंतर काय राहतं, थीटा नोटेशन. थीटा नोटेशन मध्ये काय दाखवतं, असिम्प्टोटिक बाउंड राहतो तो, म्हणजे काय, इट गिव्स द अप्पर अँड लोअर बाउंड ऑफ अन अल्गोरिदम. ते दोन्ही पण बाउंड देतं. जेव्हा अप्पर बाउंड इक्वल टू लोअर बाउंड येतं त्यावेळेस कोणतं होतं आपलं, थीटा नोटेशन फॉर्म होतं. कळलं, म्हणजे टाईट बाउंड. त्यामध्ये तुमचं अप्पर पण असतं आणि लोअर बाउंड पण असतो. कळलं. ही एक कंडिशन असते ती दाखवण्यासाठी की अप्पर बाउंड पण प्रेझेंट आहे आणि लोअर बाउंड पण प्रेझेंट असतो त्यामध्ये. हे दोन्ही पण, लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड दोन्ही पण असतात. फॉर अ सुटेबल पॉझिटिव्ह कॉन्स्टंट सफिशियंटली लार्ज एन, देन टी ऑफ एन काय होतं तुमचं, थीटा ऑफ जी ऑफ एन होतं. त्यासाठी हे एक्झाम्पल दिलंय. आता याचा अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड दोन्ही पण दाखवलं. कळलं. त्यानंतर बिग ओ नोटेशन कशासाठी यूज होतं, बिग ओ नोटेशन रिप्रेझेंट द अप्पर बाउंड ऑफ अन अल्गोरिदम रनिंग टाइम. इट स्पेसिफाईज द मॅक्झिमम ग्रोथ रेट ऑफ द रनिंग टाइम फॉर सफिशियंटली लार्ज इनपुट साईज. जर का तुमची इनपुट साईज जास्त आहे तर जास्तीत जास्त किती वेळ लागल, मॅक्सिमम टाइम दाखवतो. ते जास्त टाइम जो लागणार राहतो त्याला दाखवतो. त्याला आपण काय म्हणतो, अप्पर बाउंड. त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, टी ऑफ एन इक्वल टू बिग ओ ऑफ जी ऑफ एन. कळलं. आता हे नोटेशन का बरं वापरतो आपण, डिस्क्राईब ते अप्पर बाउंड दाखवतं आणि वर्स्ट केस ग्रोथ दाखवतं. जे ओमेगा राहतं ते काय राहतं, बेस्ट केस दाखवतं आणि हे काय दाखवतं, वर्स्ट केस दाखवतं. कळलं का. त्यानंतर कम्पेअर द इफिशियन्सी ऑफ डिफरंट अल्गोरिदम, इग्नोर करतं कॉन्स्टंटला. त्यानंतर हे एक्झाम्पल दिलंय तुम्हाला आता, बरोबर. इथं मी दाखवलंय तुम्हाला अप्पर बाउंड काय असतं, लोअर बाउंड मध्ये मिनिमम ग्रोथ रेट
ग्रोथ रेट असतं आणि टाईट बाउंडमध्ये काय राहतं एक्झॅक्ट असिम्प्टोटिक ग्रोथ रेट असतं. यामध्ये दोन्ही पण येतात टाईट बाउंड म्हणजे मिनिमम पण येतं आणि मॅक्सिमम पण येतं. आता आपले फक्त 2च क्वेश्चन राहिले जे आपण वरती सोडलेले होते. एक तर 6 नंबरचा क्वेश्चन आणि एक फर्स्ट नंबरचा क्वेश्चन तेवढा आपण कंप्लीट करणार आहे. मग आपला हा युनिट पण संपून जाईल. कळलं? आता याच्यामध्ये बघा इफ एफ ऑफ एन काय आहे बिग ऑफ जी ऑफ एन आणि जी ऑफ एन काय आहे बिग ऑफ एफ ऑफ एन हे दोन्ही इक्वल असतात का आपल्याला ते सांगायचे म्हणजे व्हॅलिड आहे का ते दाखवायचं आपल्याला. आता बघा एफ ऑफ एन हे बिग ऑफ जी ऑफ एन होतं बरोबर. त्याचा अर्थ असा होतो का की जी ऑफ एन हे बिग ऑफ एफ ऑफ एन आहे. या दोन्ही गोष्टी सेम आहे का? नाहीये ना. बरोबर. एफ ऑफ एन इथं काय दाखवतं आपल्याला अप्पर बाउंडची गोष्ट असते एक आणि एक लोअर बाउंडची गोष्ट असते. बरोबर. हे दोन्ही सेम थोडी राहू शकताय. काय असतं एफ ऑफ एन हे बिग ऑफ जी ऑफ एन दाखवलंय. जी ऑफ एन हे बिग ऑफ एफ ऑफ एन दाखवलं. त्याचं एक्सप्लेनेशन काय? द नोटेशन एफ ऑफ एन आणि इक्वल टू बिग ऑफ जी ऑफ एन मीन्स दॅट एफ ऑफ एन ग्रोज ॲट मोस्ट ॲज g of n up to the constant factor for the sufficiently large values of n. म्हणजे एफ ऑफ एन ला आपण असं दाखवू शकतोय ग्रोज होतं ते आणि याचं रिव्हर्स रिलेशन हे प्रत्येक वेळेस ट्रू राहीन अशी गोष्ट नाहीये. कळलं? त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं एफ ऑफ एन इक्वल टू एन ठेवला आणि जी ऑफ एन इक्वल टू काय ठेवलं एन स्क्वेअर ठेवला. पण एन इज लेस दॅन इक्वल टू एन स्क्वेअर आहे ना. एन इक्वल टू देअर फोर एन इक्वल टू बिग ऑफ एन स्क्वेअर झालं बरोबर. बट एन स्क्वेअर हा एन स्क्वेअर नॉट इक्वल टू बिग ऑफ एन आहे ना. कळतंय का तुम्हाला एन स्क्वेअर हा नॉट इक्वल टू बिग ऑफ एन आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हे इक्वेशन ट्रू राहत नाही. त्यामुळे आपण याला काय दाखवलंय नॉट इक्वल टू दाखवलंय. कळलं का? याचं कन्क्ल्युजन काय आता दस बिग ओ नोटेशन इज नॉट सिमेट्रिक. बिग ओ नोटेशन काय आहे हे सिमेट्रिक नाहीये. कळलं? एफ ऑफ एन इक्वल टू बिग ऑफ जी ऑफ एन जी ऑफ एन इक्वल टू बिग ऑफ एफ ऑफ एन. देन वी कॅन से दॅट आपण कधी म्हणू शकतो एफ ऑफ एन इक्वल टू थीटा ऑफ जी ऑफ एन राहत. कळलं? आता हा पण क्वेश्चन झाला आपला. यानंतर आपल्याला फक्त एक फर्स्ट नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. बघा आता एनपी कम्प्लीट क्लास प्रॉब्लेम पण बघितला आपण. एनपी कम्प्लीट क्लास प्रॉब्लेम बघितलं फक्त आपल्याला काय बघितलं व्हर्टेक्स कव्हर बाकी होता आपलं बरोबर. आता व्हर्टेक्स कव्हर पण बघणार आहे आपण. बघा एनपी कम्प्लीट क्लास प्रॉब्लेम काय एनपी स्टँड फॉर नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाइम असतं. कळलं? एनपी काय असतं नॉन डिटर्मिनिस्टिक पॉलिनॉमियल टाइम. अ प्रॉब्लेम इज कॉल्ड एनपी कम्प्लीट इफ इट सॅटिस्फाय द फॉलोइंग टू कंडिशन. आपण कधी म्हणू शकतो की एखादा प्रॉब्लेम एनपी कम्प्लीट आहे जेव्हा तो दोन कंडिशन सॅटिस्फाय करतो. कोणती? की तो प्रॉब्लेम एनपी पण आहे आणि तो प्रॉब्लेम एनपी हार्ड पण आहे. बरोबर. एनपी म्हणजे काय द सोल्युशन कॅन बी व्हेरीफाईड इन पॉलिनॉमियल टाइम म्हणजे आपण सोल्युशनला व्हेरीफाय करू शकतोय पॉलिनॉमियल टाइम मध्ये. एव्हरी प्रॉब्लेम इन एनपी कॅन बी रिड्यूस. एनपी मध्ये काय असतं माहिती का जर का तुम्हाला एखादा प्रॉब्लेम स्वतःहून सॉल्व्ह करायला लावला तर तो अवघड जाणार आहे सॉल्व्ह करायला. पण तुम्हाला जर का त्याचं सोल्युशन देईल तुम्हाला फक्त वाचून व्हेरीफाय करायला लावलं तर ते इझी जाईल. मग ते कशात येतं एनपी मध्ये. आणि एनपी हार्ड मध्ये काय असतं समजा एखादा प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे बरोबर. त्याला काय करता तुम्ही ब्रेक करता दोन याच्यामध्ये आणि ते वेगळे वेगळे सॉल्व्ह करून काय करता म्हणजे आपण त्याला रिड्यूस करतो छोट्या याच्यामध्ये. त्याला काय म्हणायचं एनपी हार्ड प्रॉब्लेम. कळलं? एनपी कम्प्लीट प्रॉब्लेम आर कन्सिडर्ड डिफिकल्ट प्रॉब्लेम बिकॉज नो पॉलिनॉमियल टाइम अल्गोरिदम इज नोन फॉर सॉल्विंग देम. कळलं? एक तर सॅट असतं 3 सॅट असतं हे पण आपण बघितलंय. आता व्हर्टेक्स कव्हर प्रॉब्लेम काय व्हर्टेक्स कव्हर प्रॉब्लेम कसा डिफाईन केला जातो गिव्हन अन अनडायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय असतं बघा आता ग्राफ वगैरे देईल राहतो तुम्हाला ते फक्त चेक करायचं राहतं की हे इक्वल आहे की नाही. आता बघा डिटरमाइन वेदर देर एक्झिस्ट अ सबसेट ऑफ व्हर्टायसेस containing at most vertices that every edge of the graph had at least one end point in. कळलं काय आपल्याला बघायचं राहतं आपल्याला काय देईल राहतं एक ग्राफ देईल राहतो अनडायरेक्टेड ग्राफ आणि आपल्याला बघायचं राहतं फक्त की जो व्हर्टायसेस आहे बरोबर कंटेनिंग ॲट मोस्ट व्हर्टायसेस सच दॅट प्रत्येक एज ही जी आहे ग्राफची
त्याच्यामध्ये कमीत कमी एक एंड पॉइंट तरी पाहिजे. कळलं? आणि त्यालाच काय म्हणायचं आपण व्हर्टेक्स कव्हर प्रॉब्लेम. द सेट इज कॉल्ड अ व्हर्टेक्स कव्हर. कळलं? सेटला आपण काय म्हणतो व्हर्टेक्स कव्हर. फॉर एक्झाम्पल इफ एन एज कनेक्ट व्हर्टायसेस अँड देन ॲट लीस्ट वन ऑफ ऑर मस्ट बी सिलेक्टेड इन द व्हर्टेक्स कव्हर. आता एक एज आहे. आता बघा तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. समजा इथं काय आहे, इथं ए पॉइंट राहिला, इथं काय समजा इथं बी पॉइंट राहिला आणि इथं काय ह्या जागेवरती सी पॉइंट राहिला. तर ते कनेक्शन जे राहतं ना, इथं आता आपल्याला एज आणि व्हर्टायसेस दाखवावं लागतं बरं. हे झाले व्हर्टायसेस, मी जे डॉट काढतोय ते, आणि ह्या ज्या मधल्या राहत्या ह्या एजेस राहत्या त्याच्या. कळलं? आता आपल्याला ॲटलिस्ट एक तरी, इफ एज कनेक्ट्स व्हर्टायसेस देन ॲटलिस्ट इथं बघ ग्राफला एक तरी एंड पॉइंट पाहिजे. कळलं? ते दाखवायचं राहतं आपल्याला फक्त. आणि इथं काय आता प्रूफ काय करायचं आहे की व्हर्टेक्स कव्हर इज एन पी कम्प्लीट. आता व्हर्टेक्स कव्हर तर कळलं काय असतं, मग ते एन पी कम्प्लीट मध्ये येतं का नाही ते चेक करायचं आहे. टू प्रूव्ह दॅट व्हर्टेक्स कव्हर इज एन पी कम्प्लीट वी हॅव टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला आता की व्हर्टेक्स कव्हर बिलॉंग टू एन पी. कन्सिडर अ प्रपोज सोल्युशन. वी कॅन व्हेरीफाय वेदर इट इज अ व्हॅलिड व्हर्टेक्स कव्हर बाय चेकिंग. आपल्याला कसं चेक करायला लागतं, नंबर ऑफ सिलेक्टेड व्हर्टायसेस बघायच्या राहता आणि एव्हरी एजला एंड पॉइंट राहतो की नाही ते बघायचं. जर का तसं असेल तर ते व्हेरीफाय झालं. बस तेवढ्या दोनच गोष्टी चेक करायला लागतात. आणि व्हर्टेक्स कव्हर हे एन पी हार्ड हे पण चेक करायला लागेल तुम्हाला. एन पी हार्ड म्हणजे तर बघा, एन पी हार्डनेस वी यूज अ नोन एन पी कम्प्लीट प्रॉब्लेम. बरोबर? क्लिक इज अ सेट ऑफ व्हर्टायसेस, त्यालाच काय म्हणतो आपण क्लिक प्रॉब्लेम म्हणतो. क्लिक इज अ सेट ऑफ व्हर्टायसेस इन विच एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज कनेक्टेड बाय एन एज. प्रत्येक पेअर जी व्हर्टायसेसची ती एजना कनेक्टेड असते. एज माहिती ना काय, एज ह्या लाईन असतात आणि व्हर्टायसेस म्हणजे जे डॉट असते ना आपले त्याला आपण व्हर्टायसेस म्हणतो. कळलं का? फॉर अन गिवन ग्राफ कन्स्ट्रक्ट इट कॉम्प्लिमेंट ग्राफ. आता आपल्याला काय होतं, व्हर्टायसेस रिमेन्स द सेम. प्रत्येक व्हर्टायसेस ही सेम राहते. आय थिंक इथं ग्राफ नाही दिलाय मी, पण जर का वेळ भेटला तर मी नक्की PDF मध्ये पण अपडेट करून देईन. कळलं? जर माझ्याकडून नाही झालं अपडेट, वेळ नसला, तर तुम्ही फक्त हा क्वेश्चन काय करायचं आहे, ChatGPTला टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण सोल्युशन येऊन जाईल. कळलं? कळलं का इथपर्यंत? आता फायनल कन्क्लुजनसाठी इथं काही गोष्टी मिसिंग आहे आय थिंक ह्या एरियामध्ये. तेवढं फक्त तुम्ही चेक करायचे एकदा, ग्राफ वगैरे मिसिंग आहे. तेवढं एकदा बघून घ्या फक्त. फायनल कन्क्लुजनमध्ये काय, वी हॅव प्रूव्ह दॅट व्हर्टेक्स कव्हर पण NPला बिलॉंग करतंय आणि व्हर्टेक्स कव्हर हे NP हार्ड पण आहे. कळलं का इथपर्यंत? सो व्हर्टेक्स कव्हर काय एक NP कम्प्लीट प्रॉब्लेम. इथपर्यंत आपला युनिट 2 संपलाय आता. आता ML पण कव्हर झालंय आपलं आणि DAA पण कव्हर झालंय. कळलं? आता आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी लवकरात लवकर कव्हर करण्याचं ट्राय करणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिली मी डिस्क्रिप्शनमध्ये. तिथं जाऊन तुम्ही नोट्सला पण ॲक्सेस करू शकताय. चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी नोट्स, सगळे क्वेश्चन वगैरे कव्हर केलेले आहे. यापर्यंत तुम्हाला कुठं चांगल्या नोट्स भेटणार नाही. सगळे क्वेश्चन्स वगैरे सगळं टोटल कव्हर केलेलं आहे मी. याच्या बाहेर तुम्हाला म्हणजे आउट ऑफ मार्क्ससाठी ही सगळी PDF आहे. कळलं? नक्की फॉलो करा याला. थँक यू.